मंडळी नमस्कार. नुकतेच शिंदे सेनेमध्ये सामील झालेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांसोबत कशा अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली, त्यांना धमकी दिली. पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्ही बघा. अजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिल्यावर सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण ते बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. बघितला असेल तुम्ही व्हिडिओ. पत्रकारांना शिवीगाळ करणे, त्यांना धमकी देणे हे प्रकरण संजय दिना पाटील यांच्या चांगलंच अंगलट आलं. किंबहुना पक्षही अडचणीत आला. यानंतर लगोलग हा मुद्दा विधिमंडळात देखील उपस्थित झाला आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली आणि सायंकाळी उशिरा संजय दिना पाटील यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त करणारा एक व्हिडिओ जारी केला. तोही तुम्ही बघा. नमस्कार, जय महाराष्ट्र. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले, मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या सगळ्या प्रकरणानंतर पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर कशा पद्धतीने बहिष्कार टाकला त्याचे दृश्य मी तुम्हाला जाता जाता दाखवतो. तेही तुम्ही बघा. व्हिडिओ बनवतोय हे बाहेर या सर्वांनी. चला चला या बाहेर.